परिश्रमातून अविरत प्रयत्नातून आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे असे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा या नगरीचे उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय बालाजी भोसले पाटील बालाजी विनायकराजे भोसले पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत प्रास्ताविक रूपामध्ये या ठिकाणी मांडावं। राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी या मोजे हंडरमुळे येथे उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज या राज्याचे सार्वजनिक व बांधकाम मंत्री तुम्हा सर्वांचे पालकमंत्री श्रद्धास्थान माननीय आमदार बाबाराजे साहेब या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब ज्यांच्यामुळे हा सोहळा संपन्न होत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं या व्यासपीठावर मी आज जे बोलतोय हा कार्यक्रम जे होतोय या तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा खेचून आणली ते तुम्हा सर्वांचे विकास पुरुष लाडका नेतृत्व आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय राहुलभाई केंद्रे उदगीर विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय गोविंदरावजी केंद्रे साहेब उदगीर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मिठुरे सावकार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय रामभाऊ तिरुके या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय रामराव मामा शिवाजीरावजी माने शिवानंदजी हेंगणे साहेब प्राध्यापक श्याम डावळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पण हा सोहळा यशस्वीपणे संपन्न व्हावा म्हणून मागील 1 महिन्यापासून ज्यांनी माझ्यासोबत आता परिश्रम घेतलं त्यांचं नाव न घेता तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही असे माझ्यासोबत काम करणाऱ्या शिवजयंती स्मारक समितीचे पदाधिकारी सन्माननीय विकी पाटील नितीन भोसले पाटील गजेंद्रजी भोसले अभिजित भोसले पिंटू गुद्दे सन्माननीय अमोल आनंददास युसुफ शेख आदरणीय बाळासाहेबजी दादा डॉक्टर उदय भास्करजी भोसले साहेब या ठिकाणी सर्वांची नावं मी घेऊ शकतो पण हा एवढा प्रचंड समुदाय आणि आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली नाही ते आज महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आज या हंडरमुळीमध्ये नगरीमध्ये आज आलेले आहेत मी कृतज्ञतेचे धन्यवाद आणि आभार मानतो की या हंडरमुळीच्या पावनभूमीला आदरणीय महाराज आपले पाय लागले आम्ही धन्य झालो। हंडरमुळी नगरी ही साधू संतांची भूमी आहे ग्रामदैवत महादेव मंदिर त्याचप्रमाणे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या समोर जो नागरी सभामंडप उभा आहे तो ज्यांनी बांधला ते या जन्मभूमीमध्ये जन्मलेले संत सरोजी मनोजी महाराज यांची ही जन्मभूमी आहे। या जन्मभूमीमध्ये काम करत असताना आम्ही काम करत असताना मागील 4.5 वर्षामध्ये या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व आदरणीय विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना
कुठल्याही समाजाचा निधी असेल, कुठल्याही समाजाचे समाज मंदिर असतील, प्रत्येक समाज मंदिर असेल, सर्व धर्म समभाव पद्धतीने या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न आदरणीय संजय भाऊच्या माध्यमातून केला. संबंध उदगीर तालुक्यातून या ठिकाणी जनता आलेली आहे. राजे, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे हंडरगुळीवर करावर तर प्रेम आहेच आहे, पण हे सर्व प्रेम आदरणीय संजय भाऊ बनसोडेच्या प्रेमाविषयी लोक जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. व त्याचबरोबर आदरणीय महाराज आपलं दर्शन घ्यावं, आपले आशीर्वाद घ्यावे व आदरणीय या राज्याचे जनतेचे रयतेचे राजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या ठिकाणी उदगीर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा येत आहेत. म्हणून हे सर्व प्रचंड जनसमुदाय आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आदरणीय संजय भाऊंनी लातूर जिल्हा उदगीर जिल्हा व्हावा यासाठी झपाट्याने विकास केलेला आहे. 6 ते 6.5 हजार कोटीचा निधी आदरणीय संजय भाऊंनी या माध्यमातून आपल्या सरकारच्या महायुतीच्या माध्यमातून त्या उदगीर तालुक्यामध्ये खेचून आणलेला आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आम्ही काम करत असताना ग्रामीण भागातील मंडळी आहोत साहेब, मी एक साधा उपसरपंच, सर्वसामान्य कार्यकर्ता. मला आदरणीय भाऊंनी उदगीर तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केलं, मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष केलं. हा माझा बहुमान किंवा माझा सन्मान नाही, तर मला या ठिकाणी खुर्चीवर बसवणाऱ्या संबंध हंडरगुळीकरांचा हा सन्मान आहे, असं मी या ठिकाणी समजतो. आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शादीखाना असेल, मातंग समाजाला सभागृह असेल, बौद्ध समाजासाठी सभागृह असेल, धनगर समाजासाठी विनोदी मंदिर असेल, त्याचबरोबर पद्मशाली समाजासाठी सभागृह असेल, त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध समाजासाठी सभागृह, प्रत्येक आदरणीय मला या ठिकाणी राजेंना या ठिकाणी आवर्जून सांगायचे की जवळपास उदगीर मतदारसंघामध्ये 30 ते 35 गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आदरणीय संजय भाऊंनी स्वतःच्या फंडातून पैसे दिले आहेत आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा बहुमान आज हंडरगुळीकरांना मिळाला. मी धन्य समजतो महाराज की आपल्या हस्ते आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हंडरगुळी नगरीमध्ये आपण आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुतळ्याचं लोकार्पण झालं. मी सर्वात प्रथम संबंध हंडरगुळीकरांच्या वर्षाच्या वतीने आपल्याला धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. महाराज, पुतळा बसवणं खूप मी घाबरलो होतो की बाबा या ठिकाणी अर्धाकृती पुतळा होता. सर्वप्रथम गावामध्ये ज्या ठिकाणी यावेळेस पूर्णाकृती पुतळा बसवण्याची संकल्पना मला साहेबांनी सांगितली की हरे हंडरगुळी गाव आहे, नांदेड बिदर रस्त्यावरचं गाव आहे, जवळपास 30,000 लोकसंख्येचं गाव, बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. जवळपास 3 राज्यातून या ठिकाणी बैल बाजारासाठी खरेदी विक्रीसाठी लोक येतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा करण्यासाठी मला संजय भाऊंनी प्रेरणा दिली. ते काम करत असताना सुरुवातीचा अर्धाकृती पुतळा काढला महाराज मी, पण मला भीती होती की जवळपास 15 एनओस्या या ठिकाणी ते पुतळा उभा करण्यामध्ये घ्याव्या लागत होत्या. त्या प्रयत्नातून या सर्व हंडरगुळीकरांच्या बांधवाच्या सर्व सहकार्यातून आणि प्रशासनाच्या सहकार्यातून आदरणीय संजय भाऊंनी फंडच्या माध्यमातून या ठिकाणी 8 फुटाची ब्रास धातूची मूर्ती आम्ही पुण्याहून रामबाणी या शिल्पकाराकडून बनवून घेतली आणि आज आपल्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण या ठिकाणी अनावरण होत आहे. त्याचा आनंद मला काम करत असताना आदरणीय राजे आपण महाराज आहेत, मी काही मागणार नाही, पण या ठिकाणावर आपण जाताना माझी जोडी रिकामी, माझ्या गावची जोडी रिकामी आपण ठेवणार नाही असे अशा या ठिकाणी मी बाळगतो. त्याचबरोबर या ठिकाणी बैल बाजारासाठी महाराज आपण चर्चा केली, ट्रेन मध्ये आपली भेट झाली आदरणीय संजय भाऊंच्या सोबत. त्यावेळेस आम्ही आपल्याला हंडरगुळी विषयी माहिती सांगितली, तर महाराज आपण सांगितलं की भोसलेचे किती गाव आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. आपण विचारणा केली, उदगीर तालुक्यामध्ये सर्वात जास्त भोसले हंडरगुळीमध्ये आहेत महाराज. आणि आम्हाला असं सांगितलं जातं की तुमचेच पूर्वज आम्ही इथं आलेलो आहोत, साताऱ्यावरून इथं आलेलो आहोत. त्याच पद्धतीने आपण सांगितलं की आशिवर आल्यानंतर मी या ठिकाणी बैलजोडी खरेदी केली आशिवर, आणि मला तुमचा बाजार बघायचा आहे आणि त्या बाजारातून मला एक देवणी जातीची गाय घेऊन जायचं आहे. आणि महाराजांना मी नम्रपणे प्रार्थना करतो, महाराज ऑक्टोबरच्या नंतर दिवाळीला हा बाजार बैल बाजारचा शुभ
शुभारंभ या ठिकाणी होतो. पण आज आपण या ठिकाणी येत आहेत आणि या बैल बाजाराविषयीचं प्रेम आणि याची खाती पाहता तुम्हीच्या हस्ते या ठिकाणी बैल बाजाराचा शुभारंभ होतोय. यापेक्षा दुसरा सुवर्णयोग कोणता आहे असं समजून या ठिकाणी आपण बैलाची पूजा केली व या ठिकाणी मी जाहीर करतो की या ठिकाणी या आर्थिक या हंगामाचा बैल बाजाराचा शुभारंभ झाला आदरणीय महाराजांच्या हस्ते झाला ही मी या ठिकाणी जाहीर करतो. महाराज काम करत असताना आदरणीय संजय भाऊने आम्हाला तळागाळामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी शिकवलं. आदरणीय भाऊ असतील प्रत्येक आठवडी शनिवार आणि रविवार भाऊ कुठेही असो तर भाऊ प्रत्येक शनिवार रविवार या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जात असतात. कुणाचं सुख असेल, कुणाचं दुःख असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाची अंत्यविधी असेल, कुणाची सांत्वनपर भेट असेल, असं कुठलंही घर किंवा कुठलंही असं ठिकाण नाही उदगीर मतदारसंघामध्ये प्रत्येक आठवड्याला आदरणीय भाऊ या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. आदरणीय महाराज या ठिकाणी मी काम करत असताना या ठिकाणी एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो व जास्त वेळ बोलणार नाही. मला एवढंच म्हणायचंय भाऊ काम करत असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दुसरं काय अपेक्षित आहे. आपण सरपंच झालो, आपण प्रमुख अध्यक्ष झालो, आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा अध्यक्ष केला. त्याचबरोबर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज हांडरगोळीमध्ये आणू शकलो. याच्यापेक्षा मोठं काम मी कुठलंही समजत नाही व हांडरगोळीकरांचे धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी मला निवडून दिलं म्हणूनच आज आपल्या समोर येत आहे. एवढंच बोलतो आणि आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी हांडरगोळीमध्ये उपस्थित झाला व राजांचं दर्शन आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिरू नदी काठी वसलेला हंडरगोळी नगरी या गावाला पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, आर्थिक, पारमार्थिक वारसा लाभलेली ही भूमी. अशा या नगरीमध्ये महाराज आपलं आगमन झालं हे आमचं महत्भाग्य समजतो. आपल्या पवित्र चरणस्पर्शाने आमची भूमी पावन झाली. आम्ही आमचं हे सौभाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आपल्या शुभ हस्ते होतोय हे पाहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं म्हणून आम्ही स्वतःला धन्य समजतो. संतांच्या भाषेत धन्य मानवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही राजा देखिएला, भाग्य आम्ही राजा देखिएला. देहूचा तुकोबा आम्ही डोळ्याने पाहिला, आम्ही भाग्यवान आहोत. तसं छत्रपती शिवेंद्रराजे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. महाराज तुमच्या संबंधी मला म्हणावं वाटते महाराज आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री झालात हे आमचं सौभाग्य आहे. आपण मंत्री तर आहातच पण त्याही अगोदर आपण आम्हा सर्वांचं आराध्य, अखंड भारताचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात आणि त्याबद्दल आम्हा सर्वांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नितांत आदर आणि अपार श्रद्धा आमच्या मनामध्ये आहे. आणि अशा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज अर्थात बाबांचं आगमन या नगरीत झाले. या तुमच्या पवित्र चरणानं, तुमच्या पवित्र उपस्थितीनं ही नगरी पावन झाली आणि म्हणून आम्हा समस्त उदगीरवासियांच्या, जिल्हावासियांच्या, पंचकृषीच्या आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराज आपल्याला सत्सत नमन नाही तर महाराज आम्हा सर्वांचा आपल्या चरणी मानाचा मुजरा. त्यानंतर प्राध्यापक शांतावळे मनोगत व्यक्त करतील. थोडक्यात मनोगत व्यक्त प्राध्यापक शांतावळे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांच्या आगमनानं माझ्या अंगावर रोमांच आहे. ज्यांना आम्ही फक्त चित्रात टीव्हीमध्ये बघत होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे आणि त्यांच्याजवळ आपल्या भागात राहावा ही अतिशय परमभाग्याची बाब आहे. ज्यांच्या नुसत्या नावाने, ज्यांच्या कल्पनेने, ज्यांच्या आठवणीने आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात त्या राज्याचे वंशज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी आज आपली भूमी पवित्र केली, पावन केली ते माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मला खरंच माझ्या अंगावर काटा येतो. माझ्यासारखा एका नोकरीत वाढलेला, कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेला,
सामान्य कुटुंबाचा एक तरुण आज उदगीर तालुक्यामध्ये, जळकोट तालुक्यामध्ये अशा अभिमानाने मिरवतो, समाज सेवा करतो आणि इथं व्यक्त होण्याचा, मनोगत व्यक्त करण्याचा मान मला मिळतो ते माझे नेते माननीय आमदार संजय बनसोडे साहेब, ज्यांनी या उदगीरच्या विकासाची मूर्तमेढ रोवली. उंटाचा तालुक्याची ओळख पुसून उदगीरला ज्यांनी एक नाव दिलं, त्या बाळासाहेब जाधव साहेबांचे राजकीय वारस आणि आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक या तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये 60 तालुके निर्माण केले, ते आदरणीय गोविंदाला केंद्रे साहेब, राजेश्वरी निटोळे साहेब, राहुल भैया, रामभाऊ इंगळे साहेब, मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि समोर उभ्या असलेल्या यापैकी अर्ध्या लोकांची नाव घेऊ शकतो. इथं जे उपस्थित आहेत ज्ञानीभाई, बाळासाहेब, प्रभाकर पाटील, शशिकांत भागेसर, संग्राम भाऊ, रोगशे, ज्ञानेश्वर, इथं असलेल्या अर्ध्या लोकांची नाव घेऊ शकतो. म्हणून तमाम उदगीर तालुक्यातून, कानाकोपऱ्यातून आलेल्या, जळकोटमधून आलेल्या माझ्या आणि संजय बनसोडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना, माता भगिनी, ज्या राजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे त्या राजांची महती आपण काय सांगणार. तुलसीदासाने प्रभू रामचंद्राच्या बद्दल एक काव्य लिहिले, प्रभु तुम्हारा नाम ही स्वयं काव्य है, कोई भी बढ़ जाए कभी सहज संभाव्य है. मला वाटतं मी ती ओळ थोडी फिरवतो आणि असं म्हणतो की शिवजी तुम्हारा नाम ही स्वयं काव्य है, कोई भी बढ़ जाए कभी सहज संभाव्य है. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वलय आहे ते मागच्या 400 वर्षापासून महाराष्ट्रावर असं गाळून अफजल खानाचा वध, साहित्यकाला जी कोठे या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणून घेत नाही. नरद कुंकरे एका ठिकाणी म्हणतात मी लिहून आणले, मी लिहून भाषण कधीच करत नाही, मी लिहून आणलंय, नरद कुंकरांनी सांगितलंय. इतिहास वाचित असता त्या दिसणारे छत्रपती शिवाजी राजांचे रूप पाहून थक्क व्हायला होते. इथं अष्टावधानी, अष्टपैलू, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजाध्यक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा असा चालता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे नाही. विजयनगरचे साम्राज्य आपल्याला इतिहास माहित नाही, आपण इतिहासात अभ्यास करीत नाही. विजयनगरचं एक साम्राज्य होतं, देवगिरीचा किल्ला काय वैभवामध्ये असलेलं राज्य होतं, पण एका मुस्लिम राजवटीच्या एका धक्क्याने ते राज्य नामशेष झालं आणि परत उभारू शकलं नाही. पण पुरंदरच्या तहाने जवळ नामशेष झालेलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच प्रकारे उभं केलं. ही महाराजांची खासियत आहे. मित्रांनो, नवीन गावे बसविणे, शेतसारा निश्चित करणे, वतनदारीला आवर घालणे, शेतकऱ्यांना बिबियाणे देणे, नांगर अवजार यासाठी कर्जाची सोय करणे, वीरांचे कौतुक करणे आणि पंडितांना अभय देणे, त्याचा सन्मान करणे, अशी ऐतिहासिक कामे छत्रपती शिवाजी महाराज मागच्या 400 वर्षापासून प्रत्येक राजवट, प्रत्येक राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीची पायवाट विचारतो. या त्या वाटेवर आपण किती जातो या पक्षामध्ये मी जाणार नाही, पण प्रत्येक जण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं मला राज्य करायचं आहे. आणि म्हणून मागच्या 300-350 पावणे 400 वर्षापासून त्या राजाचं वलय थोडंही कमी होत नाही. आणि मला आनंदाची बाब ही वाटते की त्या राजाच्या पुतळ्याचं अनावरण करायला त्या राजाचे वंशज आपल्या भूमीमध्ये यावे. आणि किती दुःखसारखं योग आहे, किती भाग्यवान आहे पंढरपूरचा तुम्ही की डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला येतात आणि तेही आपल्या गावामध्ये. ही अतिशय अभिमानाची, आनंदाची बाब. राजांनी आमच्या मतदारसंघाच्या बद्दल थोडं सांगणार. आमचा मतदारसंघ हा सीमावर्ती भागात असलेला मतदारसंघ आहे, 3 राज्याच्या सीमेवर असलेला मतदारसंघ आहे. मी कुणाचं उल्लंघन करणार नाही, कुणावर टीकाही करणार नाही. मला माहिती आहे कुणाची रेस कमी केल्यामुळे माझी रेस कमी होणार नाही. पण त्या संजय बनसोडे नावाच्या माणसाने मागच्या 6 वर्षामध्ये मतदारसंघाचा जो कायापालट केलाय, विकासाची कामं तर होत राहतात. मी सांगतो आपल्याला चौफेर विकास कशाला म्हणतात. आरोग्याच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर संजय बनसोडे साहेब पहिले आमदार आहेत की ज्यांनी आमदार फंडात निवडून आल्याबरोबर पहिल्या आमदार फंडामधून 9 अँब्युलन्स आपल्या मतदारसंघाला दिली आणि 10 वर्ष 20 वर्ष आमदार राहिले. नंतर आमच्या आंदोलन करून नंतर अँब्युलन्स दिल्या. मित्रांनो, कोरोना काळामध्ये ऑक्सिजन जनरेट प्लॅन्ट इथे उभा केला. मी आज बांबीला गेलो होतो, तिथे एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की आपल्या माणसाचं कौतुक आपण करायला पाहिजे.
कोरोना काळामध्ये मला अभिमानाने सांगावं वाटतं की ऑक्सिजन शिवाय आणि बेड शिवाय माझ्या उदगीरमधला एक सुद्धा माणूस वंचित राहिला नाही आणि एकाचा सुद्धा जीव गेला नाही. रात्री 2 वाजता लातूरच्या ऑक्सिजन प्लॅन्टवर जायचं आणि गाडीवरून उदगीरला पाठवायचं काम संजय बनसोडे साहेबांनी केलं आणि महाराष्ट्राचा पहिला ऑक्सिजनचा प्लॅन्ट उदगीरमध्ये उभा केला. मंगरुळा इथे मंगरुळाचं छोटं गाव आहे. 3 किलोमीटर अंतरावर कुठंच प्राथमिक आरोग्य केंद्र होत नाही. 2 आरोग्य केंद्रामध्ये किती अंतर पाहिजे कोणी तज्ञाला विचारा. पण गुडसूरला प्राथमिक आरोग्य केंद्र असताना दुसरं मंगरुळा प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहतं. मंगरुळा प्राथमिक आरोग्य केंद्र असताना घोणशी नावाच्या गावामध्ये लगेच 3 किलोमीटरवर दुसरं आरोग्य केंद्र उभं राहतं. इथं वाढवण्याला इथून 5-6 किलोमीटर अंतरावर लातूर जिल्ह्यातलं अतिशय देखणं असं ग्रामीण रुग्णालय उभं राहतं. लातूर जिल्ह्यामध्ये तशी इमारत आहे मित्रांनो. संजय बनसोडे साहेबांनी मतदारसंघामध्ये काम केले. पाणी पुरवठ्याचा प्लॅन मी सांगतो. पाणी पुरवठ्यामध्ये मागे ते राज्यमंत्री होते. जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत मतदारसंघात एक सुद्धा गाव सोडलं नाही. प्रत्येक गावाला जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा केला. हे काय केली वाटलं की काय? आता आमचा स्रोत तिरूवरून आहे. समजा उद्या तिरूचं पाणी असलं तर हंडरगोळीकरांनी कुठे जावं, वाडवमालींनी कुठे जावं, धाकवाडवाल्यांनी कुठे जावं? मी राजेंना सांगू इच्छितो आपला भाग खूप संपन्न आहे, खूप समृद्ध आहे. दुष्काळ नावाची गोष्ट तिकडे नसते. पण मागच्या वर्षी 1 वर्षानंतर दुष्काळ पडला तर मी हवालदिल झालो. पाण्याचे टँकर लावावे लागले. असा आमचा भाग आहे. आता आमच्या पदस्पर्शाने आमच्या भागाचे दोन भेटेल, आमच्या भागाचे दुष्काळ जाईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझी बावली पाण्यासाठी भटकली नाही पाहिजे. माझी बावली पाण्यासाठी नदीवर नाही गेली पाहिजे. 2 वर्ष दुष्काळ पडला तरीही पाणी मिळालं पाहिजे म्हणून मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला 600 कोटी रुपयाची योजना बारूळ धरणावरून संजय बनसोडे साहेबांनी आणले. पुण्या मुंबईमध्ये जे मोठे मोठे पाईप दिसतात ना ते आपल्या रोडने दिसतात ते बनसोडे साहेबांनी आणलेलं काम आहे आणि बनसोडे साहेबांनी केलेलं काम आहे. विद्युत विभागामध्ये आम्ही प्रचंड काम केलं. मला अभिमानाने सांगावं वाटतं माझे संजय बनसोडे साहेब आमदार व्हायच्या अगोदर आम्ही एकदा माणूसाच्या दुकानी गेलो होतो आणि नागरिकांचे लोक आले होते. थोडक्यात बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. नागरिकांचे लोक आले होते. साहेब आमच्या गावामध्ये डीपी नाही, 8 दिवसापासून पिठाची गिरणी होत आहे. मी अभिमानाने सांगतो मागच्या 4 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव 2 दिवस सुद्धा अंधारामध्ये राहिलं नाही डीपी जळाली म्हणून. 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला द्यावा लागत नाही. मी अजून एक सांगतो इथे पूर्ण खुर्द नावाचं गाव आहे रामभाऊ. तिथली एक माऊली पहिली बिमार पडला म्हणून स्वतःचं मंगळसूत्र तिने घाण ठेवलं होतं. पहिल्याचा हिला उपाय केला होता. आज धडकाळ बोरगावला महापूर आला तर आमचा तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी 25 लोकांची टीम घेऊन त्या ठिकाणी जातो. ही नेतृत्वाची कमाल आहे. विद्युत विभागामध्ये आम्ही प्रचंड काम केलं. एकही मतदारसंघामध्ये 33 किलोचं सबस्टेशन असं नाही की ज्याची कॅपॅसिटी आम्ही वाढवली नाही, की डबल केलं नाही. वाढवणं असेल, लोणी असेल, नळगीर असेल, जळपट असेल, कोळणूर असेल, वाजरपाडा असेल, इथं आम्ही गुडसूला नवीन 33 किलोचं उपकेंद्र दिलं. तिकडे कवळखेडला नवीन उपकेंद्र दिलं आणि आम्ही इकडे बादलापूरला मामा एमपीमध्ये चालायचे बादलापूरला दिलं. दारूगावला नवीन उपकेंद्र आम्ही उभं करतोय. मित्रांनो प्रचंड काम केलं संजय बनसोडे, प्रचंड काम केलंय. पण या कामाबरोबर कामाची यादी खूप मोठी आहे. भाऊ मला सांगतात की तू आटोपतो घे पण सगळ्या समाजाला कसं सोबत घेता येतं. एक नवा पॉइंट संजय बनसोडे साहेबांनी मतदारसंघामध्ये निर्माण केला. मतदान केलायस का, मतदान केलं नाहीस का, माझा प्रचार केलाय का, माझा प्रचार केला नाही का, तो माझा आहे का, फरक आहे का, असला कसलाच भेदभाव आमच्याकडे नसतो. जर विजेचा निधी आला आम्ही भागीले करतो आणि मतदारसंघाच्या सगळ्या कामाचा निधी दिला. मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले आमदार हे केवळ आमदार राहिले. आपले आमदार हे तुमच्या माझ्या घरातील व्यक्ती झाले. सुख दुःखामध्ये ते सोबत असतात, आनंदामध्ये सोबत असतात आणि दुःखामध्ये असून पुसायला येतात. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला सोबत घेतात आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की कितीही मोठं यश मिळालं तरी ते यश तुम्हाला आणि मला समर्पित करा. काय बोलणार मी यापेक्षा जास्त काय बोलणार. मित्रांनो मी राजेंना विनंती करू इच्छितो आपण आला आता बालाजी भोसले सांगितले की आमची झोळी रीती राहणार नाही. आमच्या मतदारसंघामध्ये एकच मोठा प्रोजेक्ट आहे जो आमची तहान आमच्या तालुक्याबरोबर बाजूच्या तालुक्याची तहान भागवतो. 52-55 गावात खूप पाणी पुरवठा होतो. तो 50 वर्षापूर्वी उभा राहिलेला आमचा तिरू मध्य प्रकल्प मतदारसंघाचा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पावर काम करणं गरजेचं आहे. आपण व्यक्तिशः लक्ष द्यावं आणि आमच्या
पूर्णत्वाला न्यावं. नवीन प्रकल्प आता होऊ शकत नाही. पाणी आमच्या मतदारसंघाचा संपलेला आहे. आम्ही नवीन पाणी आणू शकत नाही आणि नवीन पाणी आणू शकत नाही म्हणून बनसोडे साहेबांनी कोल्हापूर पद्धतीने आहे. 2-3 साखर तलावाचं काम आमच्याकडे चालू आहे. मी राज्यात एवढीच विनंती करतो आणि मला वेळ खूप कमी दिलाय, संयोजकाची माफी मागतो आणि लाभच चाललेलं आणखी खूप मागण्या होत्या. आमचे नेते आपले नेते बाकीच्या मागण्या या ठिकाणी मांडतील आणि आपल्याला मिळेल. मी या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण शांतपणे ऐकून घेतात आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, ज्यांचा अभ्यासपूर्ण आपण भाषण ऐकला, ते भारतीय जनता पार्टीचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुनानक केंद्रे साहेब, ज्यांनी 35 वर्ष उदगीर नगरीचं नेतृत्व केलं, ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय राष्ट्ररावजी निकळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमचे स्नेहमित्र शिवानंद हेंगणे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माझे स्नेहमित्र राहुलभैया केंद्रे साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माझे स्नेहमित्र रामचंद्र तिरोके साहेब, माझे मार्गदर्शक मार्केट कमिटीचे माजी सभापती रामराव बिरादार, भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजीराव माने साहेब, या गावचे सरपंच विजयकुमार आंबेकरजी, ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि या गावचे उपसरपंच बालाजी भोसले साहेब, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माझे स्नेहमित्र श्यामभाऊ डावळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष माझे स्नेहमित्र रामदासजी बेवडेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष वसंतरावजी पाटीलजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सय्यद जामिनिया, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमोल अंकलेजी, शशिकांत बनसोडेजी, बाळासाहेब मार्गापालेजी, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष शिवशंकर दुबेजी, संग्राम हसरे पाटील, अर्जुनबाबा आगलावेजी, सर्जेरावजी भांगेजी, श्रीमंत आप्पा गोरे, ॲडव्होकेट तात्या पाटील, ज्ञानेश्वर बिरादार निंतीकर, बालाजी उडतवार आणि मुदाळेजी, ॲडव्होकेट दत्ता भोसले, निवृत्ती बाजगीर, महिला आघाडीच्या प्रमुख दीपालीताई आवटे, युवा नेते बाळासाहेब पाटोलेजी, उषाताई रोडगे, अमित भैया धुपे, अनिरुद्धजी गुरडेजी, शफी हाशमीजी, प्रभाकर पाटीलजी, प्रदीप जोंधळेजी, अभिजित आवटेजी, शिवाजीराव माने, अजित रापके, विजय पाटील, सुदर्शन भाऊ माने, रौफ शेख, हनुमंत हांडुळेजी,
युवक जिल्हाध्यक्ष महेश बिरादारजी, नरसिंह शिंदेजी, राजकुमार चव्हाणजी, सुदर्शनजी पाटील, खूप मोठी यादी आहे. आता बाळासाहेब तुमच्यापासून ती शेवटच्या माणसापर्यंत मला सगळ्यांची नावं या ठिकाणी घेता येतील. धनराव पाटील, आता यादी मी या ठिकाणी सर्वांचं आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मी म्हणतो. सूत्रसंचलन करणारे माझे नामदेव महाराज सुळे गुरुजी, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्याला आदर्श शिक्षक पुरस्कार ज्याला मिळाला ते माझ्या अनिताताई येलमटीताई, शिवशाही संतोषजी साळुंके आणि उपस्थित हाळी हांडुरमुळी तसेच परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व ग्रामस्थ, तमाम शिवप्रेमी बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक अशा पुतळा अनावरणाचा सोहळा माझ्या मतदारसंघात होत आहे. आणि या सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या पुतळ्याचा अनावरण होत आहे. ही बाब माझ्यासाठी आणि तमाम आपल्या उद्योजकांसाठी स्वर्णाक्षराने नोंद करावी अशी या ठिकाणची आहे. मित्रांनो, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानले. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचा गुरु म्हणून स्वीकार केला. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिशाप छत्रपती शाहू महाराजांनी गुरुची भूमिका त्या ठिकाणी निभावली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घेऊन निघालेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यकाळात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांचेच वंशज या उद्घाटनाला लाभावं याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकत नाही. त्यामुळे आपण टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मित्रांनो, हळी हांडुरची भूमी म्हणजे खऱ्या अर्थानं पशु पंढरी आहे. संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला इथला पशूंचा बाजार, या बाजाराने बळीराजाला कायम बळ दिलेला आहे. उदगीर तालुक्याचं नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचं नाव देशभर पोहोचण्याची ताकद या हळी हांडूर गावामध्ये त्या ठिकाणी आहे. पशुधन हा शेतकऱ्याचा आत्मा आहे. पशुधनाने शेतकऱ्याला दिलेला आधार शब्दाच्या पलीकडचा आहे. त्या पशु पंढरीचं महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पंढरपूरच्या मंदिराच्या गाभारात असणारी जळोजी महाराजांची समाधी याच हांडुरगुळीतील जन्मलेल्या जळोजी मळोजी महाराजांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या सभा मंडपाचं काम कोणत्याही अपेक्षा न करता आणि त्या बदल्यात त्यांनी काय मागितलं तर विठ्ठलासमोर समाधी. वारकरी संप्रदाय आणि तमाम देशातील विठ्ठल भक्त जेव्हा विठुरायाच्या दर्शनासाठी जातो तेव्हा आपण सर्वप्रथम जळोजी माळोजी महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेतो. ही त्या महाराजांची ही ती भूमी आहे. अटलजीच्या शब्दात सांगायचं झाल्यास हे वंदन की भूमी आहे, अभिनंदन की भूमी आहे. या भूमीला सर्वप्रथम मी या ठिकाणी वंदन करतो. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये त्या ठिकाणी उभा केला. महाराष्ट्रामध्ये शांभाऊने सांगितल्याप्रमाणे महाराजांचे पुतळे नसणारं गाव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार नाही. आम्ही मात्र खूप भाग्यवान आहोत. थेट महाराजांचे वंशज आज आपल्या भूमीमध्ये येऊन पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी करत आहेत. आता दिवाळी दसरा काही दिवसावर आहे, मात्र शिवेंद्रराजे आज आपल्या आगमनाने आमची खरी दिवाळी त्या ठिकाणी साजरी त्या ठिकाणी झाली आहे. मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आहे. आपल्याला महाराजांना ऐकायचंय, बाबासाहेब पाटील साहेबांना त्या ठिकाणी ऐकायचंय, पण मी अधिकचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या भागाचं एक वेळेस नाही 2 वेळेस नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. अनेकांनी आपल्या भाषणात सांगितलं, वास्तविक पाहता महापुरुष हे कोणत्याही जातीचे नसतात, मात्र त्यांच्या बद्दलची आत्मीयता समाजामध्ये असते. त्यामुळे या आत्मीयतेची
व महात्म्याबद्दल असणाऱ्या आदराचा सन्मान करीत आपण या महाराजांच्या जवळपास 45 गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आपण निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. महाराजांना तर निधी दिला, पण महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या सुद्धा पुतळा आपण निधी देण्याचं काम आपण केलं. भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे त्या ठिकाणी आपण उभा केले. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा केला. हरित क्रांतीचे झळक वसंतराव नाईक साहेबांचा सुद्धा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा केला. स्वच्छतेचे झलक संत गाडगे बाबांचा सुद्धा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करतोय. अशा अनेक महत्वाचे काम आपण त्या ठिकाणी उभा करतोय. हे आवर्जून महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 22 कोटी रुपये निधी उभा करून आपण सांस्कृतिक भवन उदगीर मध्ये मोठ्या दिमाखाने आपण त्या ठिकाणी उभा करतोय. रायगडावर जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कमान उभा केली, त्याच पद्धतीची कमान आपण उदगीर मध्ये नळगा रोड येथे आपण त्या ठिकाणी उभा करतोय. मित्रांनो, खरंच आज महाराज आल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद झाला. शिवाजी महाराजांनी आपल्याला समतेचा, ममतेचा, सामाजिक न्यायाचा व बंधुतेचा व न्याय प्रतीचा मार्ग दाखवून दिला. नात्याच्या पलीकडे जाऊन रयतेसाठी काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी सर्वांसाठी दैवत त्या ठिकाणी होते, जे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊन रयत हीच आपली आहे हा महाराजांचा विचार घेऊन मी त्या ठिकाणी काम करतोय. या मार्गावर चालताना तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम शब्दामध्ये मला त्या ठिकाणी वाटता येत नाही. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपली पहिलीच ही मोठी सभा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मतदारांनी निवडून त्या ठिकाणी महाराज आलेले, विक्रमी मताने महाराज त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये विक्रमी मताने निवडून आणण्याचं काम तुम्ही सगळ्या भारतात मतदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी नतमस्तक या ठिकाणी होतो. मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण बालाजीराव, श्यामभाऊ, तुमच्या सर्व टीमनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. खरं तर महाराज शेवढे मंडपामध्ये तुम्हाला ऐकण्यासाठी जनता या ठिकाणी आलेली आहे, तेवढीच बाहेर त्या ठिकाणी आहे. एलईडी बोर्ड त्या ठिकाणी लावलेले आहेत, जागा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणून आपण सविस्तर असं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करावं. सातत्यानं आपले नेते बाबासाहेब पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात. आज सरकार मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम राज्यामध्ये त्याने त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या सुद्धा मार्गदर्शनाखाली आपल्या मतदारसंघामध्ये आणखीन पुढा विकास करण्यासाठी निधी आपण त्या ठिकाणी आणू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो मी. आणि परत एकदा तुम्हा सर्वांचं, नेते मंडळीचं मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आज खांडरगुळी तालुका उदगीर इथं आपण आज या ठिकाणी सगळेजण एकत्र आलोय. अतिशय भावनिक असं मार्गदर्शन ज्यांनी आपल्याला केलं ते आपले महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, आपल्या लातूर जिल्ह्याचे आपले नेते मान्य बाबासाहेब पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे मित्र आणि आपले लोकप्रिय आमदार ज्यांच्या निमंत्रणानं आज खरं म्हणजे हा कार्यक्रमाने मी इथं आलोय ते मान्य माजी मंत्री आणि आमदार श्री संजयजी बनसोडे यांनी अतिशय सगळे म्हणून ते कुमारदार शैलीत भाषण केलं आणि मुंबईला त्यांना जायचं होतं म्हणून
जे पुढे गेले ते मान्य गोविंदजी केंद्रे माजी आमदार, मान्य राजेश्वर निटुरे माजी नगराध्यक्ष उदगीर, मान्य श्री राहुल भैया केंद्रे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, त्याचबरोबर श्री रामचंद्र तिरुके माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, मान्य श्री शिवानंद हिंगणे ज्येष्ठ नेते, मान्य श्री बालाजी भोसले तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, मान्य श्री रामदास लेंडे तालुका अध्यक्ष भाजपा, विजय कुमार आंबेकर सरपंच भंडरगुडी, त्याचबरोबर श्याम डावळे, रामदास बिराजदार आणि उपस्थित सर्वच शिवप्रेमी बंधू भगिनींनो, माझ्या सर्व मातांनो आणि आपले या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या आपल्या ताई, त्यांचे सहकारी आणि उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो, म्हणजे संजयजी आता मला थोडं असं झालं की आता बोलायचं काय, मगाचपासून सगळ्यांनी सारखं तुम्हाला बघायला आले, तुम्हाला हे करायला आले, 2-3 वेळाला जरा शेपी मोबाईलमध्ये बघितलं म्हणतात, तुमच्या जरा मुला वेगळं दिसतो का काय, सारखं दिसायला लागलो काय बघायला यायचं काय, आता मी केस पांढरी झाली, दाढी निम्म्यापेक्षा जास्त दाढी पांढरी झाली, त्यामुळं एक आहे आता आपण सगळे, तुम्ही मी स्टेजवरचे सगळे मान्यवर, आपण सगळे आलो इथं त्याचं एकच कारण आणि ते म्हणजे हे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी आपण सगळेजण एकत्र आलो. आज देव देश आणि धर्मासाठी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांसाठी केलं पाहिजे ही भूमिका घेऊन मुघलांशी लढणारे, अगदी जिथं अन्याय होतोय तिथं स्वकीयांशी पण लढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हा इतिहास आपण सगळ्यांनी वाचलाय. हे कधी तुम्ही बघा, स्वराज्य किंवा मराठ्यांचं, मराठी माणसाचं जे राज्य होतं ते माझं आहे आणि मीच एकटा या राज्याचा राजा आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी असं वक्तव्य किंवा कधी ते बोलले नाही. त्यांनी नेहमीच रयतेचं राज्य आहे हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. हे स्वराज्य व्हावं, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. हे देवापुढं, धर्मापुढं काही छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठं मानलं नाही. देव देश आणि धर्म हे जे आपण म्हणतो या पुढं काही मोठं मानलं नाही. अगदी अनेक इतिहासातल्या नोंदी अशा आहेत की नातेवाईकांना सुद्धा चुका केल्यामुळं, लोकांवर अन्याय केल्यामुळं, शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळं शिक्षा देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांनी पाहुणे रावळे सगळे सोयरे संबंध वगैरे असलं काही न बघता हे स्वराज्य जे आहे हे सर्वसामान्यांसाठी आणि शेतकरी असतील, कष्टकरी असतील, गोरगरीब असतील यांच्यासाठी आपल्याला स्थापन करायचंय आणि त्यांच्यासाठी हे राज्य चालवायचंय. ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांची या स्वराज्याच्या माध्यमातून होती आणि म्हणून आज 350-400 वर्ष छत्रपतींना आपल्यातनं जाऊन जरी झाली असली तरी आपल्या मुलांना आज त्यांचा इतिहास काल परवा डोळ्यासमोर घडल्यासारखा पाठ आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी शक्ती होती. ही नुसतं हे राजे होते किंवा छत्रपती ते नंतर झाले सगळं जरी असलं तरी ही एक दैवी शक्ती होती आणि त्यांनी 350-400 वर्षापूर्वी जे केलं, ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते, ज्या काळामध्ये ईमेल नव्हते,
गाड्या नव्हत्या, कोण कोणाला भेटत नव्हतं, कोण कुठं आहे, कसं आहे, जिवंत आहे का गेलोय हे ज्या वेळेला गेलोय स्वतः जाऊन बघितल्याशिवाय कळत नव्हतं. अशा काळातला आज सुद्धा इतिहास हा आपल्याला सगळ्यांना छत्रपतींचा, मराठी माणसाचा, या महाराष्ट्राचा, या स्वराज्याचा तोंडपाठ आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज ही एक देवी शक्ती होती, देवाचा अवतार होते असं म्हटलं तर अजिबात त्याच्यामध्ये काही चूक होणार नाही. माझं अगदी ठाम मत आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही मला सांगा, काल परवा एखादा विषय असला तरी आपल्या लक्षात राहत नाही. म्हणजे या संजय भाऊ जिल्ह्यातले मला वाटते मागचे 15-20 वर्षातले सगळे आमदार पटपट नावं घ्या म्हटली तरी पटपट नावं कोणाला लक्षात यायची नाही. किंवा आपण आता या गावाच्या अंडरमुळे इथले मागचे गाव सरपंच आता सांगा म्हटलं तरी पटापटा सरपंच किंवा नाव आपल्याला सांगता यायची नाही. किंवा त्यांनी काय केलं विचार तर आपण विसरून गेलो. ही वस्तुस्थिती आहे. 350 वर्षापूर्वीचा इतिहास आज आपल्याला संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा आज काल परवा आपल्या डोळ्यासमोर घडल्यासारखं आपण सांगू शकतो. आपल्या घरातल्या मुलाला अगदी जे नुकतं बोलायला लागलेलं असतंय त्याला पण कळतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की जे हे त्याच्या तोंडातनं आपोआप येतं. त्याला माहित पण नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. ते शाळेत पण गेलेलं नाही मूळ, तरी ते रक्तामधनं ते येतं. मगाशी आपले यांनी माझं कौतुक भरपूर केलं. तुम्ही म्हणलाय की बाबा छत्रपतींना आम्हाला बघता आलं नाही पण तुम्हाला आम्ही बघितलं. आता मला पण तसंच वाटते की त्या काळात जे छत्रपतींबरोबर सगळे त्यांचे जे सगळे तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, सगळे त्यांचे जे चौंगडी होते सगळे त्यांचे, मला त्यांना बघता आलं नाही. त्यांच्या रूपामध्ये तुमच्या रूपामध्ये ते मला दिसतात असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. कारण शेवटी आपणच आहे. त्या काळात आपणच जसं आज एकत्र बसतोय तसंच असंच कार्यक्रम होत असतील. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज जाऊन बसले होते. आपण पण कीर्तनाला जाऊन बसलो. हे एवढे आपण पण जाऊन बसतोय. शेवटी आज कसं आहे की नातं हे पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. हे काही मी आज इथं आलोय म्हणून तुमचं माझं नातं आहे असं नाही. मी काय मोठा वक्ता नाही, मी काय फार मोठा नेता नाही किंवा फार मोठं आहे असं माझं काम फार मोठं आहे असं पण काय नाही. पण शेवटी आज या घराण्यावर, ज्या घराण्याचा सदस्य म्हणून मी त्या घराण्यामध्ये जन्माला आलो, आज या घराण्यावर जे तुमचं प्रेम आहे हे प्रेम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामुळे, हे प्रेम, ही श्रद्धा आणि या प्रेमामुळे, या श्रद्धेमुळेच आमचं मोठेपण आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता आमच्याकडं वेगळं काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही, वेगळं काही तुम्हाला म्हणजे देण्यासारखं नाही, काहीच नाही. पण आज जे प्रेम, जी श्रद्धा या सातारच्या राजघराण्यावर किंवा छत्रपतींच्या घराण्यावर आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जे काही समाजामध्ये मोठेपण मिळतं, जे काही समाजामध्ये प्रेम मिळतं, आदर मिळतो, हे सगळा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि तो जो इतिहास आपला आहे सगळ्यांचाच आपला, नुसता माझा एकटा नाही, आपल्या सगळ्यांचा इतिहास जो आहे ह्या इतिहासामुळे हे प्रेम तुमचं माझं कायम आहे आणि कायम राहणार आहे. आणि यात कुठेही हे मी पालकमंत्री झालो म्हणून इथं आलो वगैरे असं नाही. पण एक संधी मिळाली. मगाशी बाबासाहेबांनी सांगितलं, मला वाटते केंद्र साहेब पण बोलले की बाबासाहेब मंत्री झाले, आमचे संजय भाऊ राहिले. आता संजय भाऊची माझी आमची मैत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पासूनची मैत्री आहे. ते आणि मी बऱ्यापैकी हे मी महाराज माझे वडील वारल्यानंतर मी निवडून आलो त्यावेळेला संजय भाऊ अगदी योग मध्ये काम करत होते. त्यावेळेला काही त्यांना उमेदवारी वगैरे दिली नव्हती. ते अजितदादांच्या मागासारखे असायचे आणि मी पहिल्यांदा निवडून आलो तर मी पण तिथं आपलं अजितदादाच आपले त्यावेळेला सगळं जे काय आहे ते ताकदीचं काम करायचे. तर माझी पहिली निवडणूक झाली
की उदयनराजेंच्या विरोधात ते भाजपमधून उभा राहिले, मी राष्ट्रवादीतून उभा राहिलो महाराज वाटलं आणि आमची दोघांची समोरासमोर निवडणूक झाली. त्यामुळे ती निवडणूक फार संघर्षाची आणि फार अटीतटीची निवडणूक होती. पण त्याच्यात 10,000च्या मताधिक्याने मी निवडून आलो. नंतर दादांनी मला ताकद दिली. तेव्हापासून संजय भाऊंची माझी ओळख आहे. बाबासाहेबांचं बोलायचं झालं तर खरं म्हणजे थोडं मगाशी मी तर असं म्हणेन की जरा भाषणाचा सिक्वेन्स आपण चुकवला हे, कारण एकदा बाबासाहेब माझ्यापेक्षा वयाने मोठे, अनुभवाने मोठे आणि त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं. आज वडिलांबरोबर काम करणाऱ्यांच्या त्यांना आधी बोलायला लावायचं आणि आपण नंतर बोलायचं. ठीक आहे, छत्रपती वगैरे घराणं हे एक बाजू आहे. शेवटी वयाचा अनुभवाचा मान हा जास्त महत्वाचा आहे असं मला तरी नक्की वाटतं. त्यामुळं थोडं नक्कीच जरा मला ते लागलं की आधी माझ्या आधी बोलायला उभे राहिले. शेवटी त्यांचं प्रेम आहे आणि हे महाराज माझे वडील होते, विलासराव देशमुख, बाबासाहेब हे सगळ्यांनी एकत्र काम केले. आज सहकार खातं जिथे सांभाळते ती म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. ते सहकार खातं माझ्या वडिलांनी अनेक वर्ष सांभाळलं होतं आणि अनेक वर्ष सहकार वाढवण्यासाठी त्यांनी राज्यात नक्कीच प्रयत्न केला होता. पण शेवटी ही जी नाती आहे ती काही कुणी आम्ही काही एकामेकाला काही दिलेलं नाही, आम्ही काही एकामेकाला काही म्हणजे कुणी काढून काही घेतलेलं नाही. पण हे प्रेम आम्ही सगळ्यांनी जपलेलं आहे. आज मला संधी मिळाली, संजय भाऊ तुम्ही मला माहिती आहे तुम्ही काय नाराज नाही. आता मी 5 वेळांदा आमदार झाल्यानंतर मी नोकरी झालो. तिकडे तुम्ही 2 म्हटला, तुम्ही जरा गणित चुकवलं. 3दा मी राष्ट्रवादीचा आमदार झालो, 3दा राष्ट्रवादीचा आमदार झालो आणि दुसऱ्यांदा आता भाजपचा आणि मग मला देवेंद्रजींनी आता मागच्या वेळेला निवडून आलो. वाटलं आता सगळं जुळतंय, आमचं सरकारच पुढे आलं नाही, आम्हाला विरोधात जाऊन बसायला लागलं. या गोष्टी राजकारणात चालतात, होत राहतात, असं काय हे नाही. मला एक कळतं म्हणजे मी माझ्या वडिलांचं जे बघितलं की आपल्याला एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल, पण त्याचं वाईट करायचं नाही एवढं आहे. यावेळेला सत्ता येईल जाईल, पदं मिळतील जातील, मंत्रिपदे येतील जातील, आमदारकी येईल जाईल. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये 5 वर्षात तुमच्या दारात यायचे, तुम्ही निर्णय आमचा करणार आहे. परत पदावर बसवायचं तरी बसवायचं. पण एक आहे जे काय आपण 5 वर्षामध्ये मला वाटते काम करतो किंवा जे काय आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो, ज्या पद्धतीने आपण वागतो, हे आल्यानंतर 4 माणसांनी आपल्याला नमस्कार तरी केला पाहिजे. एवढं तरी आपण राजकारणात मिळवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. भले मंत्री असो नसो, पण 4 माणसांनी आपल्यावर बदल चांगलं तरी आल्यानंतर म्हणजे जाताना सुद्धा पाठीवर पण आपल्या चांगलं बोललं पाहिजे किंवा चांगलं काम केलं. भले पुढचा विषय काय वेगळा असेल तो असू दे, पण नक्कीच त्या पद्धतीनं राजकारण आपलं सगळ्यांचं चालू आहे. आज संजय भाऊच्या आग्रहानं आणि आपल्या भोसले साहेबांच्या आमच्या आग्रहानं हा कार्यक्रम मी येणार होतो. मी म्हटलं लगेच येतो, म्हटलं काही अडचण नाही. तर त्यांनी सांगितलं आम्ही पण सातारकडनं आलोय, चांगलं आहे म्हणजे कोणतरी गावाकडची वगैरे इकडे भेटली, चांगलं आहे. आता काही इकडे माझ्या नावाचं काय उतारा बितारा का सापडतोय का कुठं काय एखादा छोटा वाडाबिडा इकडे पालकमंत्री सारखं यायला तर इकडे मला म्हणता पण येतं मी लाभत आहे म्हणून. आणि परत त्याच्यात आता सध्या चाललंय आता ते कसं असलं तर हैदराबाद गॅजेट मध्ये आमचं पण गमतीला भाग आहे. पण एक आहे की हे प्रेम आहे आणि नक्कीच प्रेम काय मिळेल. आणि आज मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, त्यात लातूरचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मी 2-3 कार्यक्रमावर बोललो, बाबासाहेब पाटलांच्या सत्कारात पण बोललो मला वाटतंय. आणि आपल्याला पण सांगू इच्छितो की मला पण थोडं आश्चर्य झालं होतं की मला लातूरला का, कारण मी कधीच इकडे फार काही संबंध कोणाशी नाही, जसं इकडे काय फार असं काही नात्याचे संबंध आहेत असं पण काय लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर, सोलापूर, आपलं धाराशिव वगैरे इकडे फार काय असं नाही. सगळे माझे इथे साताऱ्याच्या लोकांची अपेक्षा होती की बाबा ठीक आहे मंत्री देवेंद्रजींनी मंत्री केले, सातारचं पालकमंत्रीपद बाबांना देतील, कारण मला तिकडे सगळे प्रेमानं बाबा म्हणतात.
सगळ्यांना इच्छा होती की बाबा कसं आता ते पालकमंत्री होते आणि जाहीर झालं तर एकदम मला लातूरला दिलं गेलं. तर सातारा आणि लातूर असं म्हणजे अंतरजवळ नाही किंवा असं काय आपलं म्हणजे काय येणं जाणं आहे भेटणं आहे वगैरे असं म्हणजे जिल्हा म्हणून जसं सातारा कोल्हापूर जवळ आहे, सातारा सांगली जवळ आहे, काही ना काही एकामेकाच्या उठणं बसणं आपलं चालू असतं. तसं पण काय नाही. मला तुम्हाला खोटं तुम्हाला एखादं खोटं वाटत. मला एक भाजपमधलं एक सिनियर एक संघाच्या यांनी सांगितलं म्हणजे राजे तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला लातूरला का पाठवले की म्हटले तुम्हाला लातूरला गेल्यानंतरच कळलं तुम्हाला लातूरला का पाठवलं. आणि मी इथं आल्यानंतर ते जे मला संघाचे जे एक सिनियर होते त्यांनी सांगितलं की लातूरला आल्यानंतर लोकांच्या नजरेतनच कळालं की मला इथं का पाठवलं. का तर इथं छत्रपतींच्या घराण्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 100% काकणवर गावांना जास्त प्रेम आहे. ते इथं आल्यानंतर जाणवतं, बघायला मिळतं. ते नजरेमधनं जे न बोलता पण आपण म्हणतो ना की माणसाकडे बघितल्यानंतर एक वाटतं किंवा या माणसाचं आपल्याबद्दल काहीतरी त्याच्या बघण्यातनं त्याच्या हसण्यातनं भले ओळख असो नसो, नाव माहीत असो नसो, गाव माहीत असो नसो, सगळं ते बाजूला ठेवू पण एक नजरेमधनं एक बोलण्यामधनं लक्षात येतं किंवा आपल्याबद्दल या माणसाच्या मनामध्ये काहीतरी प्रेम आस्था भावना आहे. आणि ते या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला सगळीकडं जिथं जिथं मी जातो फिरतो, तरुण पिढी असेल, मुलं असतील, सगळ्या माझ्या माता भगिनी इथे आहेत, सगळ्यांच्या नजरेमध्ये आज या घराण्याबद्दल आणि त्या घराण्यातला एक व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल हे प्रेम आहे. आणि म्हणूनच मला देवेंद्रजींनी लातूरला पाठवलं की इथं आपल्याला चांगलं काम आज आपल्या या घराण्याचा जो काही वारसा आहे त्याच्या माध्यमातून करायचंय, सरकारच्या माध्यमातून करायचंय. आणि आज आम्ही सगळेजण मिळून हे काम लातूर जिल्ह्यामध्ये करतोय. मला मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये उपसमितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. बराचसा विषय राज्यात सगळीकडे गरम झाला होता, तुम्ही बघितलं. आपले जे पण काही एखाद्या वेळेस त्या मोर्चाला वगैरे मुंबईमध्ये असतील, कारण दररोज आम्ही मिटिंगला बसायचो. मरीन ड्राईव्हला जाताना आपली सगळी पोरं निम्मी आंदोलनाच्या ठिकाणी निम्मी मरीन ड्राईव्हवर गाडीतनं जाताना पोरांनी गाडी पहिली गाडीला महाराज बघा उठा लवकर बघा. त्यामुळे ते नंतर भीती वाटायला म्हणजे भीती म्हणजे सिग्नलच बंद करायची गाडीत दिसते. ते सगळ्यांना हो चालू आहे, मिटिंग चालू आहे, मग त्यातनं पोरांचं चालू व्हायचं हा शिल्पी काढायचं. तेव्हा अशी अवस्था की वातावरण एवढं विचित्र होतं मुंबईला त्यावेळेला. पण मला उपसमितीमध्ये देवेंद्रजींनी टाकलं. आम्ही बऱ्याच बैठका केल्या, बऱ्याच चर्चा केल्या, कायदेशीर सगळ्या बाजू बघितल्या. कारण आरक्षण देणं म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल, अजून सातारा गॅजेट आहे पुढं जे काय असेल ते, हे जे आरक्षण द्यायचं म्हणजे नुसतं आपण काहीतरी कागदावर लिहून दिलं आणि खाली सही मारल्याने शिक्का घेऊन जावा असा विषय नव्हता. शेवटी कायदेशीर असलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्रजींचं पहिल्यापासूनची भूमिका आहे की जे द्यायचंय आपल्याला हे टिकलं पाहिजे. तात्पुरतं वेळ मारण्याचं काम आपल्याला करायचं नाही. जे द्यायचंय ते टिकलं पाहिजे. आणि मराठा समाजाला देत असताना ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका त्यांची पहिल्यापासून स्पष्ट होती. याचा साक्षीदार मी आहे. कारण मी बैठकींना होतो, मी विखे पाटील साहेब, आम्ही सगळेजण ज्या ज्या बैठका या 15-20 दिवसामध्ये होत होत्या त्या सगळ्या बैठकांमध्ये मी बसलेलो असायचो. वकील असायचे सगळे, हायकोर्टचे त्यांचे, सरकारचे, शिंदे जे सरन्यायाधीश आहेत ज्यांची समिती आहे ते असायचे. शेवटचा निर्णय जो झाला तो देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, विखे पाटील साहेब, मी आणि सचिव सगळे आणि शिंदे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या समोर बसून जे आपले अटर्नी जनरल आहेत त्यांना घेऊन देवेंद्रजींनी शेवटचं कसं ड्राफ्ट करायचं काय करायचं हे शेवटी सांगितलं. आणि हे कायद्यात आपण जे देतो हे बसणार आहे त्यामुळे काळजी करू नका. आणि मग जरंगे पाटलांना आपण तो GR जो आहे तो हैदराबाद गॅजेटचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा दिला आणि ते उपोषण सुटलं. आणि या माध्यमातून मला माझ्या मराठी किंवा मराठा समाजाच्या बांधवांना सांगायचंय की आपण सुद्धा आता लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांनी दिलंय ते दिलंय म्हटलं पाहिजे. ज्यांनी आपल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी
दुसऱ्यांदा आपल्याला आरक्षण दिलं, लक्षात घ्या, हे पहिल्यांदा दिलं नाही. या आधी सुद्धा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं. त्यांनी हे आरक्षण हायकोर्टात टिकून दाखवलं. सुप्रीम कोर्टात सुद्धा ते चॅलेंज झालं, तिथं सुद्धा टिकलं होतं. पण देवेंद्र फडणवीस पायउतार झाले आणि उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं, मुख्यमंत्री म्हणून ते पदावर बसले आणि सुप्रीम कोर्टातनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उडालं. ही वस्तुस्थिती आहे, आपण विसरून चालणार नाही. मग आपण सगळ्यांनी शेवटी ज्यांनी आपल्यासाठी केले, आज बोलणारे भरपूर होते, आज आगीत ते लोकणारे भरपूर होते, ते पेटलं पाहिजे, त्याच्यातनं राजकारण झालं पाहिजे, त्याच्यातनं मतं मिळाली पाहिजे, त्यातनं पुढच्या निवडणुकीला फायदा कसा मिळेल हे बघणारे अनेक नेते समोर आपले कुंभरावर बसून जे आपण गंमत म्हणतो ते खडे टाकण्याचे उद्योग अनेक नेते करत होते. खऱ्या अर्थानं हा विषय संपला पाहिजे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि मराठा आणि ओबीसी यांचं भांडण लागलं नाही पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची होती. आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे आहे ते नियोजन करून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांशी चर्चा करून हे जे आहे ते निर्णय GR जो आहे तो त्यांनी काढून दिला. ही वस्तुस्थिती बंधू भगिनींनो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला माझ्या ओबीसी समाजाच्या बांधवांना पण सांगायचे की तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका आपल्या नेत्याबद्दल ठेवू नका. आज देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला जाहीररित्या बोलतात की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लागणार नाही, त्यावेळेला तुम्हाला घाबरायचं कारण नाही, हे माझं या ठिकाणी अगदी स्पष्ट सांगणं आहे, हे आपण लक्षात ठेवावं. ज्यावेळेला आपला नेता एवढं ठामपणे बोलतो त्यावेळेला आपण घाबरायचं कारण नाही, कारण निवडणुका किंवा इलेक्शन पुरतं बोलणारा आपला नेता नाही. आपला नेता आपल्यासाठी काम करणारा नेता आहे. आज राज्यामध्ये पूर्ण राज्याचं नेतृत्व असं जर बघितलं तर आज देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं नाव आपण घेऊ शकत नाही. ही या महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज आपले प्रश्न असतील, मराठवाड्याचे प्रश्न असतील, पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न असतील, मुंबई, पुणे, नाशिक हे जे मोठी शहरं झाली त्यांचे प्रश्न असतील, विदर्भ असू दे, खानदेश असू दे, आज प्रत्येक विभागाचे प्रश्न जाणणारा आणि त्या प्रश्नांवर तोडगा काढणारा नेता राज्यात कोण असेल तर माझं ठाम मत आहे की देवेंद्र फडणवीस आहे. याशिवाय आज दुसरं नाव राज्यात आपण घेऊ शकत नाही. तुम्ही बघा, यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, त्याच्यानंतर पवार साहेब, त्याच्यानंतर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अशी नावं आपण घेत आलो. या लोकांना प्रमोद महाजन होते, या लोकांना संपूर्ण राज्य माहित होतं. आज उदगीर मधल्या माणसाला पण वाटायचं की या नेत्यांकडनं मला न्याय मिळेल. तसंच देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व आहे. आज कोकणातल्या माणसाला सुद्धा वाटतं की मला न्याय देणारा नेता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे, दुसरं कोणी मला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळं आज त्यांचं 100% की दोन्ही समाजामध्ये, मराठा समाज असतो ते ओबीसी असतो ते, यांच्यामध्ये शांतता गुन्ह्या गोविंदाने सगळेजण आपण राहिलं पाहिजे, नांदलं पाहिजे आणि कुठेही आपल्यात वादविवाद या महाराष्ट्रामध्ये होऊ नये. तेव्हा आपण सुद्धा सगळ्यांनी निश्चिंत राहावं, कुठेही असं काही वेडं वाकडं होणार नाही हे पण या निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो. कारण मी त्या मराठा समाजाच्या उपसमितीत आहे. त्या उपसमितीला कॅबिनेट एवढाच पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला पण काही झालं, बाबासाहेब पण आहे, माझ्या लक्षात नाही, बाबासाहेब पण आमच्या समितीत आहे. आम्ही बसून जे आहे ते समितीच्या याच्यामध्ये बैठकांमध्ये चर्चा केली, चर्चा झाली. मला वाटतं अहमदपूरचा तो मुलगा वारला त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांनी हे केलं होतं की त्याला लागणारी मदत आपल्याला द्यायला लागलं. घोगरे म्हणून जो होता तो हार्ट अटॅकने गेला, त्यावर पण त्यांनी भूमिका घेतली की बा आपला मुलगा गेलाय, समाजाचा मुलगा गेलाय, आपल्याला त्याला मदत द्यायला लागेल आणि त्याच्या घरच्यांना मदत करायला लागेल. त्यामुळं नक्कीच आम्ही सर्वजण आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा असू दे विषय किंवा आता आपल्या इथं पण अतिवृष्टीमुळे जे काही सगळं नुकसान झाले या बाबतीमध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे, तुमच्या बरोबर आहे. जेवढ्या म्हणजे ताकदीनं बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितले की काळजी करू नका, पाऊस जास्त झाला, अतिवृष्टी झाली, नुकसान 100% झाले,
आणि या नुकसानीला मदत देण्याचं काम आम्ही शासनाच्या माध्यमातून करून देऊ. हवालदिल व्हायची गरज नाही. बंधू भगिनींनो हवालदिल, शेतकरी बंधूंनी हवालदिल होऊ नये. आम्ही सगळेजण तुमच्या मागावर, तुमच्या वेदना, तुमचे जे काही मनातल्या भावना असतील, भले आम्ही तिथं शेती किंवा तुमच्या शेतामध्ये येऊन एखाद्या वेळेस तिथली परिस्थिती बघितली नसेल, तर तुमच्या भावना, तुमच्या वेदना या आम्हाला नक्की माहीत आहेत आणि नक्की त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू आणि आपल्याला चांगलं जी काही मदत शासनाकडनं अपेक्षित आहे ती मदत शासनाकडनं दिली जाईल हे या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं. मी मगाशी गमतीनं म्हटलं की तसं लातूरला पावसाचं प्रमाण कमीच असतं, तर तुम्हाला पालकमंत्री पावसाच्या जिल्ह्यातनं मिळालंय, त्यामुळे पाऊस इकडं वाढला का काय असं म्हणायला पाहिजे. कारण आमच्याकडं सातारा जिल्ह्यामध्ये आमच्याकडं पाऊस मुबलक म्हणजे तिथं आता मला वाटते मे महिन्यापासून जे पाऊस आमच्याकडे सुरू आहे तर अजूनपर्यंत आमच्याकडे पाऊस थांबलेला सुरूच आहे. फक्त एकच आहे की इकडं सगळी पाटील आणि देशमुख मंडळी आहेत, त्यांना आमच्याकडं भात खाचरं जरी महाराष्ट्र तिकडं असलं तरी डोंगरात छोटी छोटी खाचरं पाणी जमा होतं, वाहून जातं, पाणी काय थांबत नाही. इकडं पाटील मंडळींना, देशमुख मंडळींना शेतात पाणी थांबलेलं बघितली की जरा भीती वाटायला लागते. तशी आमची डोंगरातल्यांची परिस्थिती नाही. डोंगरातली लोक गरीब असतात स्वभावाने बिचारी, त्यामुळं इकडं मोठ्या लोकांच्या नादाला आम्ही कधी लागत नाही. त्यामुळं असं काही नाही, पण नक्कीच शासन जी काय असेल ती मदत आपल्याला करत. आम्ही सगळेजण त्या दृष्टीनं पाठपुरावा करतोय. आज डीपीडीसीत पण हा विषय झाला. सर्व लोकप्रतिनिधींनी सरसकट जी काही मदत आहे ती मिळावी. पंचनामे करायला अडचणी येतात. अजून पाऊस चालू आहे, शेतातलं पाणी अजून कमी झालेलं नाही, उतरलेलं नाही, त्यामुळे आता तिथं जाऊन काय पंचनामे करण्यासारखं राहिलेलं पण नाही. नदीकाठच्या जमिनी या बऱ्यापैकी खरवडून निघून गेल्यात, त्यामुळं त्या जमिनीचं नेमकं पंचनामे करून तिथं बघणार काय तुम्ही, त्यातनं म्हणजे कागदावर लिहिणार काय, अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांना मदत मिळावी अशा पद्धतीची एक चर्चा आज झालेल्या डीपीडीसीच्या याच्यात झाली. आणि या बाबतीत मी, बाबासाहेब पाटील, संजयजी असतील, आम्ही सर्वजण मुख्यमंत्री आणि अजितदादा त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची या बाबतीमध्ये पाठपुरावा करू. एक चांगलं मागाशी आपले गोष्टी म्हणले की आलाय आता काहीतरी आम्हाला दिलं पाहिजे. तुम्ही माझ्याकडं मागायचं काही कारणच नाही. तुमच्याकडं संजय भाऊ इथं आहेत, त्या अजितदादांच्या एवढे जवळ आहेत, कुबेराचा सगळा खजाना अजितदादांच्या ताब्यात आहे. त्यातनं काय आणायचं आणि किती आणायचं एवढं जातं. मगाशी सगळ्यांनी जे भाषणात मला वाटते त्यांनी सांगितलं की 6,000 कोटीची कामं संजय भाऊंनी मागच्या याच्यात आणली. मला जरा माझा आकडा बघायला मी फारच कमीच आहे असं मला वाटतं. मला काही एवढं, मला जरा आमच्या साहेबांबरोबर भांडण काढायला लागते काय बघायला लागलं की साहेब संजय भाऊंना 6,000 मिळाली, मला 1,000 कोटीपर्यंत पण मी पोचलेलं नसेल पाहिजे. पण बघू जरा हिशोब करतो काहीतरी बसून जरा, आणि मग काहीतरी आपल्याला पण मतदारसंघाला मिळवलं पाहिजे. तर लोक म्हणतील की बरं आपलं तुम्ही राज्यभर मंत्री झाले फिरत बसलाय आणि आम्हाला दिले सोडून असत. तर एक आहे संजय भाऊंवर अजितदादांचा पूर्ण विश्वास आहे आणि प्रेम पण आहे. त्यामुळे नक्कीच उदगीरच्या विकासासाठी काही कमी पडणार नाही. राहिला विषय उदगीर जिल्ह्याचा, आता ते करण्याचा अधिकार माझ्याकडे तर नाहीये, अजून काय मला तो अधिकार दिलेला नाहीये. त्यामुळे आता मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. तुम्ही कुठं या म्हणा तिथं मी येतो तुमच्याबरोबर. मला काय संजय भाऊंनी आदेश येऊ दे की इथे इथं राजे आपल्याला काय इथे तुमच्याबरोबर तिथं तुम्ही आदेश द्या, तिथे येऊन उभा राहायला तुमच्याबरोबर काय आहे. पण शेवटी अजितदादांना पण या जिल्ह्याची, या राज्याची परिस्थिती माहीत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना पण चांगली परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे नक्कीच योग्य वेळेला हे दोन्ही नेते आपली जी अपेक्षा आहे, आपली जी मागणी किंवा जे काय आपलं स्वप्न या उदगीर तालुक्याबद्दल आणि लातूर जिल्ह्याबद्दल असेल त्याच्याबद्दल हे दोन्ही आपले नेते हे योग्य निर्णय योग्य वेळेला आपल्यासाठी घेतील एवढं आपल्याला या निमित्तानं परत एकदा सांगून दिलो. त्याचबरोबर बैलाच्या बाजाराचं पण आपण हे केलं.
मी आज सांगतो की 100% मी हे तुम्हाला खोटं वाटेल, पण मी जेव्हा कॉलेजला होतो आमची शेती देऊळगावला आहे, सिद्धटेकला. आमची सातारला शेती आमची वडिलोपार्जित फार कमी आहे. आमची सगळी शेती जी आहे ती देऊळगाव, सिद्धटेक आणि शिरापूर या 3 गावांमध्ये आमची सगळी शेती आहे. देऊळगाव पुणे जिल्ह्याच्या इकडं अजितदादांचा जो कारखाना आहे त्या कारखान्याला अगदी लागूनच आमची शेती आहे सगळी. आणि मी शेतावर जायचो. माझ्या वडिलांना त्या शेतीचं फार प्रेम होतं. हे फार चांगली शेती ते करायचे. आणि मी ज्यावेळेला कॉलेजला होतो मी शेतावर जायचो त्यावेळेला मी सगळे बाजार म्हणजे काष्टी, सोलापूरचे, तुमचं अकलूज सगळे बाजार फिरलोय. आम्हाला गाई आपल्याला वेस्टर्न आणि जर्सी गाईची डेअरी करायची होती. सगळे बाजार फिरलोय. डॉक्टर माझे पवार म्हणून होते, प्रमोदचे मित्र, त्यांना घेऊन आम्ही जायचो. अतिशय उत्साह होता. म्हणजे आपल्याच वयाचा होता. उत्साह माझ्या वयात काही करत नाही, पण अतिशय उत्साह होता. तिनं सगळं सांगितलं, गाई कशी करायची, कास कशी पाहिजे, सड कशी पाहिजे, कसं हे करायचं. लई आम्ही फिरून फिरून काष्टीच्या बाजारात तुम्हाला गंमत सांगतो, लोकांना माहित पण नव्हतं मी कोण आहे. तिथं आम्ही काष्टीच्या बाजारात असं गाडी जीप लावायची आणि बाजारात दुसरी जनावरं बघत करायचं आणि मग त्यातलं जे आवडून ते घ्यायचं, म्हणजे खरेदी करायचं आणि आपलं देऊळगावच्या शेतावर आणायचं. त्यामुळे 100% आपल्या सुद्धा बैल बाजार ज्यावेळेला तुमचा सुरू होईल त्यावेळेला मी इथं स्वतः येईल. आणि नक्कीच हे संजय भाऊ म्हणले की आपण देवणी जातीची गाय जी आहे ते संजय भाऊ म्हणले आपण देणार आहे. पण देण्याचं हे शेवटी नक्कीच येऊन स्वतः घेऊन नाही येत नाही संजय भाऊ, काही करून. कारण आज सुद्धा आमची शेती चांगली चालू आहे. चांगली शेती, ऊसाची शेती आम्ही करतो, चांगलं उत्पन्न घेतो आणि कारखान्याला चांगलं देतो. आज सहकाराचं बाबासाहेबांनी बरंच सांगितलं. नक्कीच सहकार वाढला पाहिजे ही पहिल्यापासून सगळ्यांची भावना आहे. कारण सहकाराशिवाय तुम्हाला आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना आणि ग्रामीण भागाच्या नेतृत्वाला दुसरा पर्याय नाही. आज आपल्याला जर आपली पाळंमुळं घट्ट रोवून ठेवायची असली तर सहकार हा घट्ट आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये असला पाहिजे. आणि सरकारी संस्था ज्या आहेत त्या सक्षम असल्या पाहिजे, हे नक्कीच होणं गरजेचं आहे. आज सातारा जिल्ह्यात मी मागं थोडं उदाहरण सांगितलं. आज मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो, 8 वर्ष मी चेअरमन होतो. आता पण मी संचालक आहे. हे बाबासाहेबांना पण माहिती आहे की राज्यात आणि देशात 1 नंबरची जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा जिल्ह्यामध्ये. आज 15,000 कोटीचा आमचा व्यवसाय आहे, 15,000 कोटीचा. आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गेल्या 18-19 वर्ष सलग आम्ही वर्गात आहे. एखादं वर्ष नाही, 20 वर्ष झाले तरी आम्ही सलग वर्गात आहे. आज आमचा दरवर्षीचा नफा जो आहे जिल्हा बँकेचा हा 200-225 कोटीचा नफा आमच्या जिल्हा बँकेचा असतो. आम्ही शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडनं म्हणजे सरकार आता देत होतं, पण जिल्हा बँक त्यावेळेला म्हणजे 10-15 वर्षापूर्वी जे आपल्याला अनुदान मिळतं म्हणजे व्याजाचा जो रिबेट मिळतं, 2% रिबेट जिल्हा बँक स्वतःच्या नफ्यातनं शेतकऱ्यांना द्यायची आणि 0% आम्ही कर्ज द्यायचो. शेतीचं पीक कर्ज जे आहे ते 0% आम्ही आमच्या शेतकऱ्यांना देत होतो. आज सुद्धा ही योजना चालू आहे. आज जे मुलं, शेतकऱ्यांची मुलं जी फॉरेनला शिकायला जाऊ इच्छित होतात ते त्यांना 40 लाखापर्यंत कर्ज जिल्हा बँक 0% दिली. 40 लाखापर्यंत कर्ज फक्त त्याच्या वडिलाच्या सातबाऱ्यावर, त्याच्या पलीकडे आम्ही काही देत नाही. आणि त्यांनी जे हप्ते आहेत ते जर रेग्युलर भरले तर जिल्हा बँक स्वतःच्या नफ्यातनं रिबेटच्या स्वरूपामध्ये सगळे हप्ते जे आहेत ते त्यांना रिबेट म्हणून परत देऊन टाकते त्या शेतकऱ्याला. हे एवढ्या यानं बँक आज सरकार काम करते. आज बऱ्याचशा गोष्टीत आपली पण कधीतरी इकडची लोक आमच्याकडे पाठवा बघायला. बरंचसं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं बरंचसं शिकण्यासारखं आहे. मी खोटं सांगत नाही, मी संचालक आहे म्हणून सांगत नाही, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या रोजच्या सोसायट्या असतील, सोसायट्यांचं सगळं जे आहे
हे सोसायट्या नफ्यात असल्या पाहिजेत, त्याच्या वसुल्या झाल्या पाहिजेत, हे सुद्धा जिल्हा बँक बघते. हे नुसतं आम्ही कर्ज देतो आणि तुमचं तुम्ही बघा असं नाही. तर ते कर्ज जर परतफेड झाली नाही तर ते परतफेड का झाली नाही, कशामुळे थकलं, मग ते वसूल करण्यासाठी पण जिल्हा बँक सोसायटी बरोबर काम करत असते. एवढं बारकाईनं सातारा जिल्हा मध्यवर्तीचं काम हे सातारा जिल्ह्यात चालतं. आणि आज कारखाने सगळे जे आहेत हे साखर कारखाने जेवढे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जिल्ह्यातले सगळे कारखाने नफ्यात आहेत. एक पण कारखाना तोट्यात नाही, सगळे कारखाने नफ्यात आहेत. कुठेही मी खोटं सांगत नाही, एका पण कारखान्याची ऊसाची थकबाकी नाही, पगाराची थकबाकी नाही, सरकारची थकबाकी नाही, कर्जाची थकबाकी नाही, 1 रुपयाची थकबाकी कुठल्याही कारखान्याची नाही. सगळे कारखाने आता माझ्या तालुक्यात कारखान्यांना आतापर्यंत आम्ही मला वाटते 3200चा दर दिलाय. आता अजून दिवाळीला 100 रुपयाचा हप्ता आम्ही देणार आहे. एवढी आम्ही तयारी आधीच करून ठेवली. त्यामुळे सहकार जो आहे हा वाढला पाहिजे. शेवटी सगळे पैसे जे आहेत ते शेतकऱ्याला जातात आणि या शेतकऱ्याच्या संस्था आहे. त्यामुळं नक्कीच बाबासाहेबांचं जे आहे की आपल्या आधीच्या पिढीने जे विचार केला होता सरकारचा तो आपण सर्वांनी रुजवणं गरजेचं आहे हे नक्कीच मला सुद्धा वाटतं. आणि त्याप्रमाणे आपण सरकारात पण आज सहकार मंत्री म्हणून आपल्याकडं लातूर जिल्ह्याला हा बहुमान आहे. आता जेवढं आपल्या नुसतं सरकार म्हणलं की वाटतं की बाबा हिअरिंग वगैरे पण जेवढंही आहे तेवढं नाही. सहकारातनं बराच आमूलाग्र बदल हा ग्रामीण भागामध्ये होऊ शकतो, होतो ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आज आपल्याकडे खात आहे, आपण सगळ्यांनी बाबासाहेबांकडून फायदा कसा करून घ्यायचा ह्याचा विचार केला पाहिजे, ह्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. हे कुठेतरी आपण विचारात घ्यावं अशी एक सूचना या निमित्तानं करावीशी मला वाटते. परत एकदा आपल्या सर्व आंधरगुळीच्या ग्रामस्थांचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं म्हणजे पूर्णाकृती पुतळा उभा केला. अतिशय सुंदर प्रेरणादायी हा सगळा परिसर आपण केलाय. आणि नक्कीच आता या पुतळ्याचं हे झालं, आता मला वाटतं पुढच्या वेळेला समोर आपण पुतळ्याचं भूमिपूजन केलं तर त्याचं पण आपल्याला तिथं पण बसवायचं आहे. आणि संजय भाऊंनी 40-50 ठिकाणी शिवाजी महाराजांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे, त्याचबरोबर इतर सर्व समाजाचे जे तरुण नेते लोक होते त्यांचे पुतळे बसवले. त्यामुळे अतिशय मनमिळावू सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व संजय भाऊंचं आपल्याला मिळालंय. त्यांच्याबरोबर आपण सगळेजण राहूया एवढी आपल्याला विनंती करतो. बाकी जास्त वेळ घेत नाही का उशीर बराच झालाय. थोडी डीपीडीसी आमची लांबली त्यामुळं जरा निघायला उशीर झाला तरी आपण थांबला. एवढं माझं प्रेमानं उत्साहानं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचं तुमचं मनापासून मी आभार मानतो. असंच प्रेम असेच जे आहे ते मनातल्या भावना राहू दे. पालकमंत्री म्हणून मला लातूर जिल्ह्यासाठी जेवढं काही करता येईल, शासनाच्या वेगवेगळ्या योजना जेवढ्या काही आणता येतील तेवढ्या या माझ्या सर्व ज्येष्ठ सरकारांच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी करीन. हा शब्द सर्व माझ्या लातूरवासियांना मी देऊ इच्छितो. परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.